आपल्याला कुठल्या न्यूजपेपरला बाईट द्यायची गरज नाहीये, कारण तुम्ही जे केलं, तुम्हाला जे टॉपिक मिळाली त्याच्यामध्ये सगळं काही तुमची मेहनत आहे, माझं काही नाहीये. पण मला असं वाटतं की याच्यानंतर ना जे कोणाला म्हणजे तुम्हाला आठवतंय का आपला जो प्राईज देत होते तेव्हाचा वेळ, तुमचे जे हार्ट बीट्स वाढले होते का वाढले होते, तुम्हाला मिळेल का? आधी तिला विचार. एक्झामच्या नंतर वाढू नये, एक्झामच्या नंतर वाढू नये. तर एक्झामच्या अगोदर या एक्झाम पासून आपण हा लेसन घ्यायचा की याच्यानंतर आपल्या एक्झामला जेव्हा आपण कॉन्फिडंट राहायला पाहिजे. जर तुम्हाला ऍडमिशन देताना सगळ्यांना विचारलं होतं की अबॅकस कोणी शिकायचं, ज्यांना वाटतं की मी क्लासमध्ये सगळ्यात पहिले आन्सर द्यायला पाहिजे त्यांनीच अबॅकस क्लास लावायचा असं बोलली होती ना. मग आता तुम्ही असं डिसाईड करायचं की जर एक्झामला जायचं तर आपल्याला फर्स्ट रँक मिळवायचं. तिथं आपले हार्टबीट्स वाढून उपयोग नाही. कधी वाढले पाहिजे आपले एक्झामच्या अगोदर प्रॅक्टिस करताना मॅक्झिमम प्रॅक्टिस कशी करावी. हा एवढा लहान लेकरू आहे फर्स्टला, त्याने कमीत कमी 45 पेपर सॉल्व केले, अबाव 40 पेपर सॉल्व केले त्यांनी. म्हणजे त्याने रात्री जो कमी केली, दिवसाचा अभ्यास केला, तो फर्स्टला आहे. विचार करा, म्हणजे यानं मॅक्झिमम पेपर सॉल्व केले. मला गॅरंटी होती की तो रँक येणारच म्हणून त्याचा. त्याच्यानंतर आदिती खरंच मेहनत करतील, पण कुठेतरी अजून जास्त करणं गरजेचं आहे. अजून धीरजा आणि ह्याचं महेश, मला कॉन्फिडन्स होतं. काही स्टुडंट कसे असतात की त्यांचं कॉन्फिडन्स असतो. त्याच्यानंतर ह्या तिघी जणी हे म्हणजे रडून पडून चौघी ही पण येते त्यामध्ये. रडून पडून असं म्हणजे तुमचं असं असतं की ट्राय करायचं, त्याच्यामध्ये एफर्ट्स दाखवायचे नाही. हा त्या गर्ल्समध्ये 4, बॉईजमध्ये समर ती घेतली मी, तू ये आणि अजून कोण होतं, हा समर तो वाला समर. पण ह्या दोघांचं असं होतं की इझी गोईंग, टेन्शन घ्यायचं नाही, म्हणजे फक्त आपल्याला प्राइज मिळाला पाहिजे त्यासाठी मेहनत घ्यायची तयारी. पण असं नसतं बेटा, त्यांना अभ्यासच केला नाही. नेक्स्ट टाइम जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुझ्या पॅरेंट्सला जेव्हा कॉल केला ना, मला गॅरंटी होती की शौर्य करू शकतो, तेवढे सॉल्व करणार आहे, प्रॅक्टिस करणार आहे. त्याला विचार, मी आर्याचं नाव आहे घेते, फक्त तुझं घेतलं का घेतलं, कारण मला कुठेतरी कॉन्फिडन्स होता की तू तेवढे करू शकतोस. म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट केली. मी सगळ्यांच्या पॅरेंट्सला कॉल नाही केलेला, आपल्या क्लासमध्ये काही स्टुडंट्स होते, तुझ्या पॅरेंट्सला का कॉल केला, मला वाटलं की तू करू शकतोस आणि तुझ्यामध्ये तेवढे आहे ते. आता जेवढे होते ओके, चलो थँक्यू बच्चो, चलो थँक्यू मॅम.